लढाई व्यापक दिशेने तर आहेच, पण ओबीसींचे हक्क अधिकार संपलेले आहेत अशी ओबीसीच्या जनमानसातली ही भावना आहे। ही भावना इथल्या सरकारच्या कानावर जाण्यासाठी जेवढं व्यापक आंदोलन उभं करता येईल तेवढं व्यापक आंदोलन आम्ही उभं करत आहोत। शेवटी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आणि महाराष्ट्राच्या 12-13 करोड जनतेच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी शासनानं योग्य ती पावलं उचलली पाहिजेत। कोण जर असा माणूस झुंडशाहीच्या जोरानं लोकशाही मानणार नसेल, इतरांचे हक्क अधिकार मानणार नसेल, मुंबई सारख्या राजधानीच्या शहरामध्ये जर दंगल घडवणार असेल तर त्या माणसाला कायदा आणि सुव्यवस्था आहे ना, त्या असे लाड पुरवले नाही पाहिजेत सरकारनं, असं माझं म्हणणं आहे। संविधानिक जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा देतात सरकारनं समितीची पुन्हा एकदा पुनर्रचना केली आहे, नवीन अध्यक्ष देखील नियुक्त केले। तर मला वाटतंय शासन परत खोटं बोलतंय। शासन जरांगेंच्या बाबतीत खोटं बोलतंय, खोटं काम करण्याचा प्रयत्न करतंय, पण या त्यांच्या खोटेपणा आणि दोगलेपणामुळे ओबीसीचं मात्र मरण होतंय। हे मला महाराष्ट्रातल्या ओबीसींना सांगायचं आहे। आता जे काही कोण म्हणतंय 58 लाख, कोण म्हणतंय 25 लाख, कोण काय म्हणतंय लाखो कुणबी बोगस कुणबी सर्टिफिकेट जर इश्यू केले गेले असतील तर मला वाटतं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।